धावांची आवश्यकता टीम बोरगावला. सलामीची जोडी हरी आणि पंकज खेळपट्टीवर पोहोचले. जबाबदारीचे ओझं मी तर म्हणेन गोलंदाजावर जास्त राहील. विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन या मॅच मध्ये राहील जर माल्हेर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि समोर पाहिलं तर फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह शॉट खेळून सुद्धा हा सामना बोरगाव संघ जिंकू शकतात. पहिलाच बॉल इथे मात्र शफल झाला आणि फाईन खेळला. चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. आधीच कर्जबाजारी, त्यामध्ये उसना आणि उसना शेजारी. एका बाजूला जखम, त्यावर चोळलं मीठ. आधीच टेन्शन आणि पुन्हा एकदा आणखी टेन्शन. चौकार. चार धाबा. गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर चौकार ठोकणं हे कोणत्याच गोलंदाजाला आवडत नसतं आणि ते मात्र इथे आवडून चालणार नाही. पुन्हा एकदा तोच गोलंदाज, तीच दिशा, तीच खेळपट्टी, तोच फलंदाज, तीच मॅच आणि ते क्षण. कॉपी बुक स्टाईलने चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो, आणखी एक चौकार. बॅट्समन पंकजनं सुरुवात चांगली करून दिली. अशी फलंदाजी पाहिली की फॅन फॉलोवर्स वाढतात आणि सातत्याने ज्या ज्या खेळाडूंनी फलंदाजी केली त्याचे सर्वचे सर्व स्टेटस या समर्थकांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला पडतात यात शंका नाही. इथे पुन्हा एकदा नवीन फलंदाजाने दाखवलंय तीच दिशा. स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. 4 धाबा. दमखम दाखवतायत बोरगाव संघाचे फलंदाज. मॅच मात्र लवकरात लवकर फिनिश होण्याची चिन्हे या ठिकाणी उभी केली. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावर तब्बल 14 धाबा. उर्वरित चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 19 चेंडू आणि 8 धाबा. ओव्हर पिच बॉल होता, डॉट बॉल फेकलाय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. चमत्कार करावा लागेल मालेट संघाला. निश्चितच प्रेरित करायचं झालं तर मात्र विकेट विकेट आणि विकेट घ्याव्या लागतील तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक एकतर्फी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाला. जाऊया मॅचच्या दिशेने. मेजर कैलास बाबरे स्टॅकिंग एंडवर. 8 धावांची आवश्यकता मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाला. चेंडू शिल्लक 18. पहिलाच बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न केलाय. अंपायरकडे पाहिलं आणि अंपायरने सांगितलं यस 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 वाईड बॉल. अंपायर वाईट बॉल आहे ना.
यस, हिरा म्हणजे खरकर सरांचा इशारा आलाय. वाईट बॉल. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली गेली. धावसंख्या आहे धाव पलकावर 15. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. पुन्हा एकदा पुल केले, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग कडे. रन्स मिळतील या चेंडूवर. चौकार 4. 4:24 झालेले आहेत. आपल्याला आणखी 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. आजचा विजेता संघ आणि कालच्या दिवसामध्ये बेलपाडा विजेता संघ यांच्या दरम्यानची मॅच सुद्धा आम्हाला पाहिजे आहे. मेजर कैलास बाबरेच्या बॅटमधनं चौकार आलाय. आपल्या नावाची ओळख या चेंडूवर दाखवली. यस, मी फलंदाजासाठी जाणवला जातोय आणि आज मात्र इथे दाखवलं बॅटिंग करत असताना. आणखी एक खेळाडू बनून राहिले प्रेक्षक. चेंडूकडे पाहत राहिले आणि आला हा विजयाचा शंखनाद करणारा मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचं गाणं वाजवलं. खाटेघर. मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि खाटेघर जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढवणारा सामना तुमच्या डोळ्यासमोर येतोय. प्रेक्षकांना आनंदाची पर्वणी असेल, कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला क्वालिफायर संघ पाहिजे आहे. 4 षटकांचा सामना असेल. नाणेफेक केली आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आज मात्र इथे नशीब आजवत असताना यस, बोरगाव संघाचे संघनायक कैलास बाबरे सर नाणेफेक जिंकला. जास्त वेळ घेणार नाहीये. आज स्ट्रॅटेजी काय राहील, कारण तुमच्या डोळ्यासमोर असेल प्रतिस्पर्धी संघ खाटेकर. पहिल्यांदा निर्णय कळवा. आम्ही बॅटिंग करू. यस, बॅटिंग करण्याचा निर्णय. काय कारण असेल? संध्याकाळचं वातावरण आहे. वातावरण जरा दमट आहे, त्यामुळे आम्ही पहिले बॅटिंगच करू. यस, बॅटिंग करणार धाडसी निर्णय घेतलाय. चला, खाटेकर संघाचे कर्णधार नाणेफेक हरला. जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असता, कारण की आम्ही 2 मॅच जिंकलो. ते प्रथम बॅटिंग करत असताना जिंकलो आणि चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. तर यावेळेस आमचा निर्णय थोडा आमच्या बाजूने विरुद्ध लागलाय. तर नक्कीच यावेळेस आम्ही क्षेत्ररक्षण करू. चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. ओके, थँक्यू. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहोचाय. थँक्यू सो मच दोन्ही कॅप्टन. खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण बोलतोय आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. यस, खेळाडू निलेश आपण यायचंय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि त्यानंतर कालच्या दिवसातील विजेता संघ आणि आजच्या दिवसातील विजेता संघ या दोघांच्या दरम्यानची एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय मनोजी केंबारे सर यांच्या शुभ हस्ते दिले जाते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. निलेश, खूप खेळ आणि खूप मोठे बा. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. तर प्रेक्षक नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय बोरगाव संघाने आणि घेतलाय येथे बॅटिंग करण्याचा निर्णय. जेव्हा सामन्याला सुरुवात आपल्याला हवा वाटणारा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलाय सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.
चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. टीम आपण पाहतोय आजच्या दिवसातली महत्वाची मॅच, आजच्या पोल मधील ही शेवटची मॅच रंगतीये. एका बाजूला टीम आपण पाहतोय बोरगाव कैलास बाबरे आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल टीम खाटेकर जगदीश भाग्यवंत. नाणेफेक जिंकली आहे बोरगाव टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षणाचं पाचारण टीम खाटेकरला. चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकांची मॅच असेल आणि 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये आपला खेळ आपल्याला संपन्न करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या टीम खाटेकर. टाळ्यांचा गजर. फिल्डिंगसाठी सज्ज झालेली टीम आपल्याला पाहायला मिळेल खाटेकर आणि 2 सलामीवीर मैदानात जात असताना बोरगाव संघासाठीची ही जोडी फलंदाज हरी आणि त्याच्यासोबत फलंदाज पंकज, ही जोडी मैदानामध्ये या अगोदरच आपण मॅच पाहिली असेल. या जोडीला आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं आणि आता पुन्हा एकदा तेच भाग्य आपल्या सर्वांसाठी यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हरी आणि पंकज ही जोडी मैदानात बोरगाव संघासाठी. 4 षटकांची मॅच, नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग स्वीकारली आहे. धाडसी निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण दिलंय टीम आपण पाहतोय खाटेकर या टीमला. चला मित्रांनो, मॅच चालू करा. पंचांना विनंती आहे 20 मिनिटांचा अवधी त्यांना द्यायचा आहे. दोन्ही टीमला सूचना द्या. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकांचा खेळ कंप्लीट करायचा आहे. सामन्याला सुरुवात. पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं चालू होत आहे. खाटेकर संघाकडनं गोलंदाजीसाठी ऋतिक, षटक क्रमांक 1. पॉवर प्लेचं षटक चालू झालंय. पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. बोरगाव संघाचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती सज्ज पंकज आणि पहिलाच फटका. ट्रेडमार्क पंकज. जबरदस्त प्रहार. बोरगावचा हात तडाखेबाज तडाखा, चौकार. आजचा दिवस जर आपण पाहिला तर जिथं तिथं गाजतंय नाव मनू स्पोर्ट्स बोरगाव. निश्चितच आजचा दिवस ज्यांनी गाजवला. यावेळेस पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय पंकज. पुन्हा एकदा फटका चांगला बघायला मिळतोय. परफेक्ट टाइम झालाय. जबरदस्त प्लेसमेंट पाहायला मिळालं. चेंडू एक टप्पा खाल्ल्यानंतर हिरामन सरांचा इशारा. बॅक टू बॅक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या 2 चेंडूवरती 2 प्रहार. फलंदाज पंकजच्या बॅटमधनं धमाके पाहायला मिळाले. 2 चौकार आले आणि इरादा पक्का करत असताना यावेळेस पंकज बॅक टू बॅक 2 4. पुन्हा एकदा ऋतिक. फुल टोच. बॅक टू द बॉलर. चेंडू अडवलाय. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली ऋतिकची. कमबॅक केलाय आणि थांबवून ठेवलंय दोनही फलंदाजांना. एकही धाव घेण्याची संधी मिळाली नाही. एका 2 चौकारानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक केलं ऋतिकनं. पॉवर प्लेचं हे षटक. 4 षटकांची मॅच आणि त्यातली पहिली ओव्हर यावेळेस चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज आहे ऋतिक. पंकज साठी यावेळेस हा
चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये हिरामन सर यावेळेस पेश करत असताना वाईड नजराणा पेश केला आणि वाईड घोषित केलंय. लीची स्टाईल वाईड. एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 9. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळायचं होतं मात्र बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानात जात असताना कैलाश संघाचा तारणहार फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जात असताना क्रमांक 3 वरती धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा 9 बघायला मिळतात. संध्याकाळचं हे वातावरण थंडगार हवा मैदानात वाहत असताना थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं असेल थोड्याशा पावसाच्या सरी सुद्धा आल्या होत्या. पावसाला सुद्धा रावलं नाही ही मॅच पाहण्यापासून आणि निश्चितच पावसानं सुद्धा हजेरी लावली आपल्या मैदानावरती. पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात झाली. षटक क्रमांक 1 जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न स्वतःसाठी प्लेस यावेळेस सर्च करत होता मात्र चेंडू शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर चेंडूवरती होती आणि अगदी चांगल्या पद्धतीनं चेंडूला शेवटच्या मोमेंटला प्लेस केलं. एका धावेनं स्वतःचं खातं खोललं फलंदाज कैलाश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती येऊन विसावलाय. स्वतःचं खातं खोलत असताना ऑफ द मार्क यावेळेस स्ट्राईक वरती बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता हरी. शॉर्ट पिच चेंडू आणि हरीसाठी ही पर्वणी आली. कबूल करत असताना हिरामन सर लेफ्ट राईट चौका. चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ टीम मीटिंग करू नका मित्रांनो. 20 मिनिटांचा अवधी आहे आणि अजून आपल्याला एक मॅच खेळायची आहे. लख प्रकाशात ती मॅच सुद्धा आपल्याला खेळायची आहे. फिल्डिंग लावून घ्या. हरीच्या बॅटमधनं चौकार. पहिलं षटक समाप्त आणि धावफलकावरती 14 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. खाटेगर संघाकडनं ही गोलंदाजी बघायला मिळेल. पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विशाल. आज संपूर्ण दिवस जर आपण पाहिला असेल विशालला तर इम्प्रेस केलंय. दोनही बाजूला चेंडू स्विंग करण्याची कला त्याच्यामध्ये अवगत आहे आणि यावेळेस सज्ज झालाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 घेऊन पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 14 आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती विशाल. स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल कैलास बाबरे. संघाचा कर्णधार यावेळेस मोठी भूमिका पार पाडावी लागेल. तारणहार खेळाडू कैलास स्ट्राईक वरती त्याला साथ देत असताना हरी. फिरकी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खेळपट्टीचा वापर पुरेपूर करत असताना अगदी साईडच्या लाईन वरती चेंडू आदळला आणि हातभर वळण घेत आतमध्ये आलेला हा चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त डिलिव्हरी बघायला मिळाली. निश्चितच या मॅच मधील सर्वात चांगली डिलिव्हरी बघायला मिळाली विशाल. पुन्हा एकदा अगदी स्लोबर हाताळत असताना पंचांकडे दाद मागितली जाते मात्र हिरामन सर यावेळेस सांगत असताना स्टंप सोडून जाणारा हा चेंडू निश्चितच नाबाद. स्ट्राईक वरती कैलास बाबरे. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. दोन क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, मात्र वेगानं जात चेंडूला अडवलं. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकला नाही. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना कैलास आणि हरी ही जोडी मैदानात. बोरगाव टीम साठी खेळत असताना ही जोडी धावसंख्या सरकली 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. विशाल निश्चितच मी म्हणालो फिरकीचा जादूगार. दोनही बाजूला चेंडू वळवत असतो आणि शेवटच्या मुवमेंट पर्यंत हालचालीवरती लक्ष असतं. फलंदाज काय करतोय, फलंदाज कुठल्या बाजूला शफल होतोय, फलंदाज फुटवर्क करतोय का, या सर्व गोष्टींवर लक्ष असतं. आणि मंद मंद पावलानं जायचं आणि हळुवाररित्या चेंडू अगदी आपल्याला मनाला हवा तसा चेंडू हाताळत असतोय. गुड बॉलिंग ही कला सर्वच गोलंदाजांना अवलंबता येत नसते, कारण यासाठी एक वेगळं कौशल्य असतं आणि ते कौशल्य वापरत असताना गोलंदाज विशाल इम्प्रेस निश्चितच केलंय. षटक क्रमांक दुसरं खाटेकर संघासाठी ही दुसरी ओव्हर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती विशाल, चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. यावेळेस स्ट्राईक वरती हरी. सलामीवीर हरी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र विशालच्या विरोधात हे अशी आक्रमण करणं कितपत योग्य आहे हा सुद्धा एक प्रश्न निश्चितच अजूनही अनुत्तरित आपल्याला बघायला मिळतोय. कारण जबरदस्त गोलंदाजी चालू आहे विशालच्या माध्यमातून. आजच्या सकाळच्या सत्रापासून विशालनं खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल होत असताना स्लॉक स्वीपचा नजराणा पेश केलाय. मात्र इकॉनॉमी बिघडवणारा तो शेवटचा चेंडू षटकार आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय धावा 23-23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू झालंय. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज कैलास, हार्ड हिटर फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज आहे. हिरामन सरांचा जलवा सातत्यानं आपल्याला बघायला मिळेल मैदानामध्ये. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि हा झेल टिपलाय. मोठा मासा गळाला लागत असताना फलंदाज कैलासची खेळी समाप्त. गोलंदाज आपण पाहतो प्रशांत. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट यावेळेस मिळवली आणि कैलासला माघारी पाठवत असताना हा चांगला चेंडू हाताळलाय. मोठा प्रहार करायचा होता, मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता आणि झेल टिपण्यात यश मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज आणि शॉर्ट फाईन लेग वरती चेंडूला अडवलं. एका धाबेने धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते 24 या आकड्यावरती. 24.
प्रशांत फटका चांगला आहे. हवाई मार्गे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तीस धावा. तिसरं षटक चालू आहे आणि 30 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती बोरगाव. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला बघायला मिळतोय, मात्र हवेमध्ये बराच वेळ मिस टाइम स्ट्रोक आणि झेल टिपलाय. फलंदाज या वेळेला बाद होईल. एक षटकार मारल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज प्रशांत, फलंदाज बाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे कल्पेश भरामध्ये रंगामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं संगीत. प्रशांत, चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. पायावरती आदळलेला हा चेंडू. एक धाव जोडली जाईल. बॅटची कडा घेतल्यानंतर पायावर आदळला. एक धाव घेतली जाईल. धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक सरकला जाऊन पोहोचलं ते 31 आकड्यावरती. 31. चांगली गोलंदाजी प्रशांतची चालू आहे. फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम निश्चितच करत असताना हा गोलंदाज एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर चांगलं षटक राहिलं यावेळेस प्रशांत. षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर बघायला मिळतात 31 धावा. 31 ऑन स्कोर बोर्ड. थँक्यू डीजे कल्पेश. संध्याकाळचं वातावरण, थंडगार हवा सुटली आहे आणि अगदी रोमॅन्टिक संगीत ऐकायला मिळत आहे. थँक्यू सो मच डीजे कल्पेश. जाऊया मैदानावरती. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज रोहित. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावफलक स्थिरावलेलं 31 आकड्यावरती. 31 ऑन स्कोर बोर्ड. संध्याकाळच्या वातावरणात आपण ज्या वेळेस जात असतो खेळपट्टी दमट होत असते आणि आपण जर पाहिलं तर गोलंदाजांना मदत मिळायला सुरुवात होत असते आणि तसंच काहीच चित्र मैदानामध्ये. गोलंदाज रोहित. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लॉकटेड हिट खेळायचं होतं. चेंडू बराच वेळा गरंगळत जात होता, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस फसला. फलंदाज बाद. जबरदस्त जबरदस्त संगीत. डीजे कल्पेश करावं तेवढं कौतुक थोडं. चला मित्रांनो, फास्ट या. अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. गोलंदाज नवीन आला रोहित आणि त्यानं मात्र चांगलं षटक हाताळायला सुरुवात केली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज यावेळेस पाहायला मिळेल. निलेश. चांगली गोलंदाजी सातत्यानं. वेगवान मारा. फलंदाजांना कुठल्याही प्रकारे मात्र संधी देत नाहीये.
मोठे प्रहार निश्चितच करायचे आहेत. शेवटचं षटक आहे, जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न चालू आहे, मात्र संधी देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी सातत्यानं एका बाजूनं. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेचलाय. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं चेंडूवरती येत असताना 5-7 पावलांचं ग्राउंड कव्हर केलं आणि चेंडूला आपल्या हातात घेतलं. कुठल्याही प्रकारची धाव नाही, एकच धाव. कुठल्याही प्रकारची दुहेरी धाव घेण्याची संधी नाही. एका धावेवरच समाधान मानावं लागलं दोनही फलंदाजांना. 33 धावा धावफलकावरती यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले होते, मात्र ही अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला आणि धावबाद होत असताना फलंदाज बाद होतोय. बोरगाव निश्चितच रोमॅन्टिक संगीत सातत्यानं. मौसम आहे मस्ताना, निश्चितच हरकत नाही. क्रिकेट असताना काही टेन्शन नाही आहे. चालू आहे क्रिकेटची मेजवानी मैदानामध्ये. आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक खाटेकर संघाकडनं. ही चांगली गोलंदाजीची प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पुन्हा एकदा सज्ज. षटकातला शेवटचा चेंडू, जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू फरार होत असताना शेवटच्या चेंडूवरती हा आश्वासक तडाखा. बोरगाव टीमसाठी चौकार. अ ब्युटिफुल सॉन्ग. बबन चित्रपटाचं हे गाणं अतिशय मनमोहक आणि मंत्रमुग्ध करणारं गाणं आपण ऐकलं मित्रांनो. अतिशय चांगला चित्रपट होता आणि त्या चित्रपटातील हे अतिशय सुंदर गाणं वाजवलं. थँक्यू सो मच डीजे कल्पेश. पुनश्च एकदा मानावे तेवढे आभार थोडे असणार आहेत. 4 षटकांची मॅच. पूर्वार्ध आपण पहिला धावा जमवल्या. टीम बोरगावनं 38 आणि 39 धाबांचं टार्गेट असेल जेव्हा फलंदाजीसाठी खाटेकर टीम मैदानामध्ये उतरेल. चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या आणि खाटेकर टीम आपले सलामीवीर मैदानात पाठवा. तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेट आहे 24 चेंडू आणि 39 धाबांचं. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. दोनही बाजूला जर आपण पाहिलं तर ताकदवर टीम आहेत. आजच्या दिवसामध्ये ज्या टीमनं इम्प्रेस केलंय त्या टीम आजच्या 8 संघांच्या पोल मधून बहारदार खेळ करून यावेळेस या महत्वाच्या मॅच मध्ये खेळत आहेत. बक्षीस पात्र फेरीसाठी ही मॅच चालू आहे आणि या मॅच नंतर निश्चितच एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम बेलपाडा, कालचा दिवस ज्या टीमनं गाजवला ती टीम, आणि आजच्या दिवसातली विजयी टीम, या दोन टीम दरम्यान मोठं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वीची ही मॅच 24 चेंडू आणि
39 धाबांचं आव्हान घेऊन सलामीवीरांची जोडी खाटेकर संघासाठी मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त जोडी हार्ड हिटर फलंदाजांची जोडी मैदानात आपण पाहतोय जात असताना. एका बाजूला जगदीश असेल आणि त्याच्या सोबत प्रशांत. निश्चितच हा ऑलराऊंडर खेळाडू यावेळेस संघासाठी सलामी सुद्धा करत असतो. गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे. 24 चेंडू 39 धाबांचं आव्हान आहे. सामन्याला सुरुवात होईल. जबरदस्त मॅच बोरगाव आणि त्यांना फाईट करते टीम खाटेकर. चला पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. नवीन मॅच, नवीन आशा, गोलंदाज नवीन. निलेश पहिला चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा आघात करत असताना पाठीच्या कण्यावरती आघात. फलंदाज जगदीशची खेळी संपुष्टात. प्रशांत नावाचा मोठा खेळाडू यावेळेस मैदानाच्या बाहेर परत येताना पाहायला मिळेल. बाद. निश्चितच 2 गडी बाद झाल्यानंतर काटेकर टीम सुद्धा म्हणत असेल देवार देवा देवा देवाचा धावा करावा लागेल. धावा जमवाव्या लागतील. जर विजय मिळवायचा असेल तर निश्चितच 39 धाबांचं टार्गेट पार करावं लागेल. फलंदाज बाद झालाय. दुसरा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती केवळ एक धाव. 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 धाव. निलेश चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. मोठा प्रहार करण्याची संधी मिळत नाहीये आणि फलंदाजांना बाद सुद्धा केलं जातंय. दुहेरी धक्के देत असताना गोलंदाज निलेश चांगली कामगिरी मैदानात. नंतर धावा देतोय आणि नाही
फलंदाजांना टिकून देतो. यावेळेस पुन्हा एकदा एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी करत असताना बॅटमधनं चेंडू निघाला तसा मात्र रवाना झाले होते आणि एक धाव पूर्ण केली. रिस्की सिंगल यावेळेस कंप्लीट केली. 2 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. सुनील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निलेश. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित आणि नॉन स्ट्राईक वरती विशाल. यावेळेस जबरदस्त फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. 4 धावा निश्चितच धावफलकावरती जोडल्या जातील. अगदी जबरदस्त नाच पाहायला मिळाला, डान्स पाहायला मिळाला. हिरामन सरांची अनोखी शैली अगदी लहरीप्रमाणे हात फिरवत असताना हा चेंडू चौकार घोषित केला. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि धावफलकावरती 6 धावा. 39चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली टीम आपण पाहतोय खाटेघर. स्ट्राईक वरती विशाल संघासाठी गोलंदाजी सुद्धा चांगली करत असतो आणि यावेळेस फलंदाजाची धुरा त्याच्या खांद्यावरती. मोठी जबाबदारी आहे. विशालच्या बॅटमधनं हात तडाखा पाहायला मिळतोय. एक टप्पा खाल्ल्यानंतर जबरदस्त वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. धावफलक सरकलं 10 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती प्रसाद आणि या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा प्रसाद देत असताना गोलंदाज पंकजला 9+6 अशा 7 धावा या चेंडूवरती. करण्याची संधी. फ्रीडच्या चेंडूवरती मित्रांनो तुम्ही झेलबाद, क्लीन बोल्ड, LBW आउट होत नसतात. मोठी संधी असते फलंदाजांना. विशालसाठी ही संधीचं सोनं करत असताना फटका चांगला बघायला मिळतोय. फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली. एकच धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेसाठी रन धावण्याचा प्रयत्न मानस होता मात्र धाडस झालं नाही. निश्चितच योग्य वेळेला वापस पाठवलं. 18 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये मात्र सुरुवात चांगली झाली आहे टीम खाटेघरसाठी. एक चौकार आला, एक षटकार आला आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकली 18 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची कडा झेलबाद करण्याचा निश्चितच प्रयत्न केला होता. प्रयत्न केले मात्र अपुरे पडत असताना हा चेंडू लँड झाला धरणीवरती. 19 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. पंकज चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण बाद करण्याची संधी निर्माण केली होती. आउटस्विंगर चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू ऑलमोस्ट कॅरी झाला होता यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत मात्र दैव बलवत्तर. विशालसाठी शॉर्ट पिच चेंडू. या चेंडूसाठी मात्र मैदानात थारा नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता. सामन्याचं चित्र आपल्या बाजूने पालटवणारी ही फलंदाजी. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थितरित्या संपर्क झाला नाही. डॉट बॉल आदा पाहू शकता. जरी फटका पाहायला मिळाला नाही तरी मात्र पंचांची आदा पाहून आपलं मनोरंजन होतंय. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये. मनोरंजनात मनोरंजन आणि पंच म्हणून सुद्धा जर आपण पाहिलं असेल रामन खरकर सरांना तर गेल्या काही वर्षामध्ये अगदी
वेगळ्या उंचीवरती आपली कामगिरी नेऊन ठेवली आहे. थँक्यू सो मच हिरामन सर, थँक्यू सो मच हेमंतजी शेट्टी सर. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट यशस्वी करत असताना विजयाच्या दिशेनं आपलं एक एक पाऊल टाकत असताना हा दमदार चौकार. यावेळेस डंका वाजत असताना चला फिल्डिंग स्प्रेड करा. धावफलक जाऊन पोहोचलं ते 29 या आकड्यावरती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम आपण पाहतोय खेळत असताना एका बाजूला खाटेघरची टीम धावा चेस करतीये आणि धावा डिपेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये टीम बोरगाव आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विशालनं मात्र सामना खुला केलाय. या नंतरची मॅच असेल या संघातील विजयी संघ आणि बेलपाडा टीम. बेलपाडा टीमचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. नाणेफेक केली जाईल त्वरित. ओके, थँक्यू सो मच. अगदी वेळेमध्ये उपस्थित झाले आहात. वेलकम. बेलपाडा टीम रोहित हरड यावेळेस उपस्थित आहेत. यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलं. विजयाचा सुगंध नाकापर्यंत दरवळत असावा कदाचित, म्हणूनच थोडेसे संयमी पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 9 धावांची आवश्यकता. 11 चेंडू शिल्लक आहेत. सामना जर एकेरी दुहेरी धाबेने जरी पुढे नेला तरी मात्र विजय पदरात निश्चितच पडेल. टीम खाटेघर चांगला खेळ राहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. एक धाव जोडली जाईल धावफलकामध्ये. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते 31 या आकड्यावरती. 31 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 दर्शन गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्यात आता गोलंदाज. यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये. फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का मिळाला ऐन मोक्याच्या क्षणाला. फलंदाज विशालची साथ सोडत असताना रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाची आन बान शान संघाचे संघमालक किरणजी दळवी साहेब आणि संघाचे कर्णधार सुहाजी केंबारी साहेब यांचं गुणगौरव करणारं हे गाणं आपण ऐकलं. संपूर्ण टीमचा दबदबा आणि दरारा काय असतो याचं गौरव गीत आपण ऐकलं. थँक्यू सो मच डीजे कल्पेश. पुन्हा एकदा चांगली धून आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली. जबरदस्त मॅच चालू आहे. कधी टीम खाटेघर कमबॅक करते तर कधी टीम बोरगाव शिरकाव करण्याचा प्रयत्न करते. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय दर्शन. फिरकी गोलंदाजी यावेळेस दाखवत असताना नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय कुमार. यावेळेस स्पिन होत असताना चेंडू बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर यष्टीरक्षकाला सुद्धा बीट केलं आणि हा चेंडू निघून गेला शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव धावफलकावरती 22च्या स्वरूपात जोडली जाईल. पंचांचा हा इशारा. निश्चितच एका धाबेने धावफलक सरकेल जाऊन पोहोचलं 32 या आकड्यावरती. 32 ऑन स्कोर बोर्ड. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दर्शन मोठ्या प्रहार करण्याची संधी देत नाही. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता विशालला, पण अगदी यष्ट्याच्या जवळून गेलेला हा चेंडू बघायला मिळाला. जबरदस्त बॉलिंग, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज दर्शन. गोलंदाजी मार्क वरती. फटका चांगला बघायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. एकच धाब या चेंडूवरती. एका धाबेनं
33 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि धावफलकावरती 33 धाबा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, फिल्डिंग स्प्रेड करा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. दोनही संघासाठी अजूनही हा सामना ऑन आहे. काही षटक फेकलं दर्शन, केवळ 10 धावांची आवश्यकता होती आणि 4च धावा खर्च केल्या. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण झालंय. गोलंदाज हितेश, पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. विशालला मात्र यावेळेस विचार करण्यास भाग पाडलंय. सामन्यामध्ये कमबॅक करत असताना टीम बोरगाव कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. मॅच यावेळेस ऑन होत असताना दोनही बाजूला टीम बोरगाव आणि टीम खाटेगर साठी मॅच ऑन आहे. यावेळेस फटका पाहायला मिळतो, चांगला आहे. विशालच्या बॅटमध्ये हात धमाका, चौकार. सामन्याच्या विजयाचा दरवाजा उघडा करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. खरोखरच एक विशाल खेळी आज आपल्या संघासाठी साकारली. गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस सामना जवळजवळ खिशात घालण्याचं काम केलं जातंय. चौकार आला आणि अतिशय गरजेचा चौकार, तो अगदी योग्य वेळेवरती येत असताना. यावेळेस हलक्या हातानं खेळून काढलंय. एक धाव पूर्ण केली. एका धाबेनं स्कोर लेबल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि एका धाबेची आवश्यकता. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर किंवा बॉल आउट अशा पद्धतीने मॅचचा निर्णय लागेल. हे सर्वस्वी अवलंबून असेल आयोजन कमिटीवरती. 3 चेंडू एका धाबेची आवश्यकता आहे. सामना निश्चितच थोडासा जास्त झुकलेला पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या खाटेकर टीमच्या बाजूनं. मात्र अजूनही सामन्यामध्ये दबाव निर्माण करून ठेवला आहे टीम बोरगावना. मात्र हा दबाव झुगारून लावणारा हा फटका येईल का, आणि आलाय हा विजयी षटकार. चेंडू पंचांकडे जमा करा. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पुन्हा एकदा विशाल. फलंदाजी करत असताना विशाल खेळी आणि गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी. 26 धावा जमवल्या तब्बल आणि चांगली गोलंदाजी सुद्धा केली विशाल. मॅन ऑफ द मॅच. विशाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्याच्यासाठी संदीपजी घोरड यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मी मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब
या गुणी खेळाडूला बहाल करायचंय आणि त्याच्यासाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय विशालसाठी संदीपजी घोरट यांच्या वतीनं आलंय ते कॅश प्राइज 200 रुपयाचं.